शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा भाव मिळत नाहीये। मंत्रींना जायला वेळ आहे, यात्रेत वगैरे फिरायला सगळं वेळ आहे, पण शेतकऱ्याची दखल घ्यायला वेळ नाही। भाव जसा पाहिजे तसा मिळत नाहीये। भाव आता भाव कमीत कमी 68-69 पर्यंत जातोय आणि खर्च वगैरे खूप शेतीत झालेला आहे। जसा पाहिजे तसा भाव तर मिळतच नाहीये। शेतकऱ्याची मरण्याची वाट चाललेली आहे। कर्ज करून शेतीमध्ये पैसे टाकतोय शेतकरी आणि भाव वगैरे काही नाही, खर्च खूप केलेला आहे शेतीमध्ये आणि त्याच्यानंतर भावपेक्षा मजुरी वगैरे, खत, बियाणं, फवारी असे खूप लोकांनी म्हणजे अचानक अशी दुर्घटनासारखी गोष्ट झालेली आहे सर। आणि काही नाही, जसा पाहिजे तसा भाव काही मिळत नाहीये। मागच्या साली 9,000 पर्यंत होता भाव भेटला होता आम्हाला शेतकऱ्यांना। या वर्षी 6,000 61-62 बस एवढाच आहे, जास्त किती आणली कापूस? त्याला 10 क्विंटल आणलेला होता। कोणता कापूस आहे आपला? 659। आणि किती खर्च केला होता तुम्ही? खर्च 70-80 हजार लागलेला आहे, सर्व खत मिळून आणि फवारणी वगैरे सर्व मजूर। किती खर्च झाला? एकूण 1 लाखच्या वरती जाईल सर। मग हे निघणार का तुमचे पैसे? नाही निघणार आमचे पैसे, 4 एकर मध्ये काही नाही एवढं ना। उत्पन्न सुद्धा यावर्षी कमी आहे पावसामुळे, म्हणून त्यासाठी आम्ही जे आम्हाला लागेल तसं भाव भेटत नाही। आम्हाला जो कसा भाव भेटत तसं काही भेटत नाही। यात्रेमध्ये आता त्यांना जे मंत्र्यांना हे आहे वेळ आहे, पण शेतकरी लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडे। त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पाहून किंवा असं हे भाव उच्च द्यायला पाहिजे, ही आमची अशी इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।